2024-25 साठी कामगार कल्याण मंडळचे स्कॉलरशिपचे फॉर्म हे आता चालू झालेले आहेत. तुम्हाला जर कामगार कल्याण मंडळचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे असतील तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल ही सांगणार आहोत. कामगार कल्याण मंडळचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आता या वेबसाईटवरती आल्यानंतर कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत त्या बघायच्या असतील तर तुम्हाला इथे मेंबरशिप ऑप्शन आहे बघा. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर स्कीम्स यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. इथे आता सगळ्या स्कीम तुम्हाला दिसतील. MSCIT अर्थसहाय्य योजना आहे, तसेच दुसऱ्या देखील योजना खाली आहेत. सर्वसाधारण शिष्यवृत्ती आहे, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना आहे, तसेच टायपिंग कोर्सेसच्या देखील योजना आहे, म्हणजेच GCC TBC जो बेसिक कोर्स आहे त्यासाठी देखील स्कॉलरशिप आहे. पूर्ण इथे स्कॉलरशिप आहे व पुढे स्कॉलरशिपच्या डेट्स देखील इथे दिलेले आहेत. तर आता सर्वसाधारणसाठी बघा सध्या 31/10/2024 ही लास्ट डेट आहे. या डेटमध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट हे येऊन जाईल. व तसेच तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता. आता या स्कॉलरशिपसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सगळ्यात सुरुवातीला बघा इथे तुम्हाला न्यू मेंबरशिप आहे. मेंबरशिपला अप्लाय करायचं आहे. पण मेंबरशिपला कोण अप्लाय करू शकतो, म्हणजेच तुम्ही स्कॉलरशिपला एलिजिबल आहात का नाही, तर यासाठी बघा तुमचे आई किंवा वडील कामगार असतील व त्यांची पेमेंट स्लिप तुम्हाला चेक करायची आहे जून किंवा डिसेंबर महिन्याची. त्यामध्ये जर लेबर वेलफेअर फंडचे म्हणजेच LWF चे जर पैसे कटलेले असतील जून महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहात. किंवा तुम्ही एक आस्थापनेचा दाखला आहे, तो आस्थापनेचा दाखला देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्यावरती देखील तुम्ही कंपनीमधून सही शिक्का आणला तरी देखील तुम्ही या स्कॉलरशिपसाठी फॉर्म हा भरू शकता. आता तुम्हाला इथे सगळ्यात सुरुवातीला मेंबरशिपला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही इथे न्यू मेंबरशिपवरती क्लिक केल्यानंतर अशी विंडो दिसेल बघा तुम्हाला. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला लेबरची मेंबरशिप घ्यायची आहे. इथे तुम्हाला लिन नंबर टाकायचा आहे. लिन नंबर तुम्हाला कामगार कल्याणच्या ऑफिसला मिळेल किंवा तुम्ही तुमच्या कंपनीमधून देखील लिन नंबर हा आणू शकता. तो लिन नंबर इथे टाकून तुम्हाला मेंबरशिपला अप्लाय हे करायचं आहे. तसेच तुम्हाला इथे फॅमिलीची मेंबरशिपला देखील अप्लाय हे करायचं आहे. फक्त लेबरच्या नाही तर तुम्हाला फॅमिलीच्या सगळ्यांची मेंबरशिप इथे घ्यायची आहे. इथे मेंबरशिपला अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथे ॲप्लिकेशन फॉर स्कीम्स मध्ये जाऊन स्कॉलरशिपसाठी अर्ज हा भरू शकता. तर आता यासाठी आपण पहिले देखील पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. सेपरेट व्हिडिओ देखील आहेत की मेंबरशिपसाठी कसा अर्ज करायचा हा सुरुवातीचा व्हिडिओ आणि फॅमिली मेंबर कसे हे ऍड करायचे. तसेच सर्वसाधारण स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी हा खालचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे. कामगार कल्याण योजना महाराष्ट्र स्कॉलरशिप फॉर्म. तुम्ही हा जरी पूर्ण व्हिडिओ पाहिला तर यामध्ये देखील आपण पूर्ण स्कॉलरशिपसाठी कसा अर्ज करायचा, मेंबरशिपसाठी कसं अप्लाय करायचं व तसेच फॅमिली मेंबर कसे ऍड करायचे ते देखील आपण इथे पूर्ण सांगितलेलं आहे. तसेच इथे खाली पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजनेसाठी देखील हा व्हिडिओ टाकलेला आहे व तसेच MSCIT अर्थसहाय्य योजनेसाठी देखील व्हिडिओ टाकलेला आहे. हा देखील व्हिडिओ पाहू शकता. या पूर्ण प्लेलिस्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ही प्लेलिस्ट ओपन करू शकता व पूर्ण व्हिडिओ हे बघू शकता. जर फक्त सर्वसाधारणसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ देखील पाहिला तरी चालेल. यामध्ये पूर्ण डिटेल ही आहे. तुमचे जर फॅमिली मेंबर खाली दिसत नसेल तर इथे लेबर लॉग इन वरती क्लिक करून तुम्ही पूर्ण इथे लेबरचा लिन नंबर टाकायचा आहे. पासवर्ड तुमचा मोबाईल नंबर असेल. जर मोबाईल नंबरने लॉग इन होत नसेल पासवर्ड टाकून तर तुम्ही इथे फॉरगेट पासवर्ड हा करू शकता व लॉग इन हे तुम्ही करू शकता व नंतर फॅमिली मेंबरची डिटेल तिथे ऍड ही करू शकता. या प्रकारे तुम्ही स्कॉलरशिपचे फॉर्म हे भरू शकता. आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. ही फक्त आता 2024-25 साठी फॉर्म चालू झालेले आहेत त्यामुळे आपण अपडेटसाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे. ऑलरेडी आपण स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती देखील विचारू शकता. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.